गोड बोलायचं, खोड मोडायची. म्हणे सात्विक, धार्मिक, सद्गुणी, सुशील. अगं बाई, आणि त्याहीपेक्षा पतिव्रता ग बाई. आता बघते मीच खरी पतिव्रता. सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत वैभव पवार या सदग्रस्तने हे 200 रुपयाचं बक्षीसदान उपकृत केलंय. गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळातून त्यांचे आभार मानून या बक्षिसाचा स्वीकार करते. तसेच नाट्यप्रेमी दुर्वेश नाईक राहणार मळावाडे यांनी माझ्यासाठी मोमोल 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. दुर्वेश नाईक त्यांचे तुमचे सर्वांचे आभार मानून आमच्या गुरुकृपा दशावतार मंडळाच्या वतीने याचाही मी स्वीकार करते. परबाई तू आलीस ना, हो मन हलकं झालं. बरं झालं ना. हो काय ग? आता एवढं तू जाऊच नको. नाही. अरे एवढा मोठा झाला का ग तो? कोण? आणि ते मेले. कोण मेले? मला नाही. कुणाबद्दल बोलते? मेले? हळू अगो दिवस बघून तरी काय ते क कोण मेले का? ते कोण? अपवा नाही मरतील. मग मारले. ज्यानं मारून सुद्धा मरत नाही ते दानव. दानव. हो. अगं त्यांचं काय सांगते? मरता मरत नाही. रक्ताचा एक थेंब जरी पडला तरी पुन्हा जिवंत होता. मायाविद्येत प्रवीण आहे. होय तर त्यांचा खात करण्यासाठी दोघे गेले. काय सांगतेस? हो. आपला सिद्धांत चालू होता. अगं चला चला उठा उठा. अगं बघताय पंचवटी घेऊन ये कुठेतरी पाडल्या. अगं मिठाई सांगा का बसलीस का? कशाची काही गडबडी? स्वागताची. तो आहे कुठे इथे? काय आला ते ऐकलं मी. नाही इथं नाही. तो येईल तेव्हा आला आणि लगेच. पण मला भीती वाटते हे ग. काय ग? त्याचं स्वागत करावं म्हणून लाडू मोदक रसगुल्ले पुरणपोळी सगळं बनवलं होतं. पंचरथी सिद्ध ठेवली. बघ सगळं बसून आहे इथं. केव्हापासून तयारीला आहेत माझ्यासोबत. काय करू नये काय नको असं झालंय त्याला. नाही सर्वांचा उत्साह आहे. त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं. सगळ्यांचा उत्साह पाहता तुझं बरोबर आहे. मग पण तो इथे थांबला नाही ना. काय म्हणायचं. पण चिंता वाटते त्याची. गेला तो दानवायचे. हो आणि राजकर्ते सुद्धा. पूर्वाश्रमी सगळ्या विद्या शिकून आलाय खरा. नाही. पण जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी अगं राज रक्त आहे ते. आहे याची तू चिंता करू नकोस. आणि त्याहीपेक्षा आपले गुरु मग ते काही त्याला असंच पाठविणार आहेत. सर्व विद्येत पारंगत होऊन. आणि त्याहीपेक्षा राजकर्ते सोबत गेलेत ना. चिंता नाही. हे आहे. पण उलट माझ्यावर रागवले तर त्या क्षणाची भीती वाटते. का रागवली? मी गेलो असताना मुलाला का पाठवलंय? अगं राज रक्त आहे ते स्वस्त थोडी बसणार आहे. आणि मी आहे. आपण समजून सांगूया त्यांना. पण काय ऐकून नाही काही ना ग. ते बरोबर. अनेक आहे ते मात्र बरोबर. म्हणून चिंता सारखी सतावते. नलिनी, आता युवराज गेला ते झालं. येणार आहे लवकर. राजकर्ते आले होते ते समजलं. आता तू एवढं जाऊ नको. नाही 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 मला महत्वाचं बोलायचंच आहे. थांबलीस तर गप्प तू करून बस. बरं बाई बोल. राजकर्ते थोडक्यात बोल. अगं थोडक्यात म्हणून सांगतेस आणि तू जशी अशी फिरत असतेस. मग मला तुझ्या मागोमाग यावं लागतं. आणि तुझा आदर्श मी घेतलाय ना.
सवय तुझी मला जडली, काय करणार? सहवास काय करणार? तुझं कसं माझं असं झालंय ते? मोठी तू आहे, तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न मी करते. वर कर, ते मात्र विसरू नको. नाही 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 नाही, मी पहिल्यापासूनच सांगते, तू आणि तुझी ती भगिनी आता नाहीये आपल्यात, पण दोघांना मी अगदी आपुलकीनं जवळून पाहिलेलं आहे आणि मनापासून. आणि सर्वांपेक्षा तू माझ्या जवळ ना. हो. आणि तुझ्या माझ्या प्रेमाबद्दल म्हणजे काही शंकाच नाही. तुझा आणि बरं सौखी असलो ना तरी अगदी प्रत्येक व्यक्ती सख्य बहिणी म्हणून ओळखतात. नुसती नाही. सर्वांना माहित आहे तुझ्याशिवाय माझा पाय हलत नाही आणि माझ्याशिवाय तुझा हात हलत नाही. आता बरं हलतोय. काय ग, नुसती नाही भगिनी तुझी, लाडकी बहीण. हल्लीच काही द्यायचं बंद केलंयस तू, नाहीतर याच्यापूर्वी बरंच काही काही देत होती. बरं तुला माझ्याकडून काय हवंय? मला विचारायचं आहे, म्हणशील ते. राजकर्ते आले तेव्हा काही म्हणाले का ग तुला? म्हणाले? हो. म्हणाले ना. काही सांगितलं? हो सांगितलं. काय काय सांगितलं त्यांनी? सांगितलं म्हणजे काय? हा आज आलोय दरबारातून, हा. राजकिरीट वगैरे उतरून विश्रांती घ्यावी या अपेक्षेने आलो. विश्रांती घेतली तर बरी होती. पण करणार काय? विश्रांती घेणार हे होते. गेले गेले, आले आणि गेले. घात करायला गेले. करतील करतील, आज कुणाचा घात करतील सांगता येत नाही. मारणारच. दानवांचा. बरं, पण काय ग, त्याने तुला काही असं महत्वाचं काही सांगितलंय का? सांगितलं ना. सांग ना ग. हो, सांग. सांगितलं. काय 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 म्हणाले का? हा. तुम्ही आता काळजी करू नका. कुणी हा असा जातोय ना, तो असा हात हलवत येणार नाही. मग हातच करून येणार. अरे देवा. नाही नाही नाही, हे महत्वाचं आहे. हे अगदी महत्वाचं आहे. दानवांचा शेवट म्हणजे आपल्या जनतेचा आनंद. पण याहीपेक्षा काहीतरी वेगळं काही नाही. नाही, निश्चित नाही. एकदा तसं काही नाही. महत्वाचं नाही गं. एकदा आठवण लागायला लागली. आता मी काय विसरते का? नाही. आणि एखादी गोष्ट तुला सांगितल्याशिवाय राहिली मी. तू काही विसरत नाही, खोटं काही बोलला नाही, खरं सांगायचा प्रश्न येत नाही. म्हणजे बोलायचं असतं तरी बोलतेस कुठे तू? नाही असं म्हणू नको. म्हणून विचारते मी पुन्हा पुन्हा. मी बोलले तर सगळंच बोलते. नाही, नाही, हे माहिती आहे ना. तसं काही नाही गं. तू म्हणते तसं काही नाही. होय ना? आता आल्यानंतर काही सांगतील ते. ते नंतरच बघू. हा. पण आता मी सांगते तुला, ते आले, पिऊराज आला, तो गेला, ते गेले, दोघेही गेले. ते दोघेही गेले. शेताचा भात करायला जाऊ दे, गेले. त्यात आले गेले गेले आले ते जरा बाजूला ठेव आणि तू जरा पुढे ये. मी- हो, तुलाच सांगते मी. आता शेवटचं निक्षून विचारते, तुला काही आठवतंय तर सांग. राजकर्त्याने तुला काही महत्वाचं सांगितलंय का? नाही ग. मग मी देते आठवण करून. कसली? त्याने काय सांगितलं त्याची? तुला माहित आहे? हो, अगं तुला माहित असेल तर सांग ना. सांगते ना. राजकर्ते इथं आले बरं. आणि तुला म्हणाले, काय? आता म्हणे मी वृद्धापकाळाकडे झुकलोय, आता म्हणे मला जमत नाही, म्हणून या नव्या पिढीला नवा राजकर्ता कोण असेल? तुझा बाळ सिद्धांत. सिद्धांत. मग हे तसंच करायला हवं. हे तसंच तू करायला हवं. ते करायचं काय ते बाजूला ठेव. हे तू माझ्यापासून का लपविलास? याबद्दल म्हणतेस ग? हो, त्याचबद्दल विचारते मी तुला. आता इथे माझ्याकडून तुला कळण्यासारखं काय आहे? हेच. मला वाटतं माझ्याबद्दल तुला सांगून मोकळे झाले वाटतं. कुणी सांगितलं? यांनी. ते कधी सांगतील? आले तर सांगतील अगं, ना. मग सांगितल्याशिवाय तुला समजलं? मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं. द्वारापर्यंत आठवते. कुठे? द्वारावर. अगं, इथं होती? हो. अगं मग आत यायचं नाही का? कशी येणार? तुमचं चालू होतं ना, गुलू. मी येऊन काय करू? अगं पण मला सांग, हा. काही का असेना हा. तुला ही गोष्ट कळाली ना? समजली. हा. ऐकून समजणं आणि तू सांगणं यात फरक आहे. कारण आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्या दरबारात ठरत होत्या तेव्हा तू वेळोवेळी मला हात देत होतीस. बरोबर. तुला वेळ नसला तर दासेकरवी सांगव पाठीत होतीस. पण आजच्या दिनी हा महत्वाचा निर्णय झाला, पण तू मला हाक दिली नाहीस. अगं पण वेळ कुठे मिळाली? वेळ नव्हता, त्यांच्यासोबत बोलताना तुला वेळ मिळाला, मला हाक देण्यासाठी तुला वेळ मिळाला नाही. नाही, यात अयोग्य काय झालं? मग काय योग्य आहे? मला लपविणं हे योग्य आहे? हे सांगा, अगोदर तुला समजलं ना? काय उपयोग त्याचा? तू
सांगणं मोलाचं होतं. तू सांगितलं असतं तर मला फार आनंद झाला असता, पण तू सांगितलं नाहीस म्हणून मला वाटू लागलं. बरं बाई आता सांगते. आता कशाला? नको. आता कशाला? नाही पण तूच म्हणतेस म्हणून आता मीच सांगायला हवं ना. गावामागून बोवाळ कशाला? कशाला? काय उपयोग त्याचा? कोणाचा कुत्रा मागून ते तुला काही समजलं? तेव्हा ते तेव्हा समजलं. समजतेस ना तसं काही नाही ग. मग कसं आहे कसं? अगं पण एवढी रागवतेस कशाला? कारणीभूत तू आहेस. अगं मी काय केलं? अगं आतापर्यंत सर्वांना सांगत होती माझी सवत नाही, माझी लाडकी बहीण. आहेच मी. हो, हो. आतल्या गाठीची, हा? आतल्या गाठीची. मालिनी दिसायला कशी गोरी गोपटी, पण तुझा हात काळं काळं काळं. तू लक्षात ठेव. कशाला आवडते की काय तुला? तू म्हणते तशी नाही. लक्षात अरे ठेव. मला सांगणार मी तुम्ही. तुला सांगितलं नाही या मागे माझा कोणताही वाईट हेतू नाही. हो, मग चांगला हेतू आहे. हे बघ काय? वेळ मिळाली नाही म्हणून कदाचित एवढी मोठं राहिली हे असेल. वेळेचं कारण तू मला सांगू नकोस. तू मला सांगणं तुझ्याकडसून मला अपेक्षित होतं, म्हणून माझा संताप होतोय. संताप? हो, नाही मी म्हणते एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी जर संताप होत असेल नाही सांगितलं असेल काय करशील? हे काय 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 करू मला? करशील? आत्ता आलीस जाग्यावर कप्पी कोण? काय असता मी? मालिनी हे खटवे, गुरुखले हे असं बोलणं. हे खटक भवानी, काय तोंडे महामाई, खटके जगदंबे. काय करशील? काय करशील? काय करशील माझं? हे तुला? हे तुला? माझी ओळखी पटली नाही तुला हे सगळं दिसतंय ना याला कारणीभूत मीच आहे. आत्ता पटलंय. नाही कुठेतरी मरून मोकळी झाली असती. कशी कशी ग? कशी ग भवानी? कशी? कशी म्हणून काय तोंड सांग ना. करायचं? सांग तू वर तोंड करून सांग मला. अगं, माझी इच्छा म्हणून तुझं लग्न झालं. हो हो. नाहीतर एवढं हेच तर आमच्या महाजनसारखं सुख कुठं कुठं काय मिळविलं असतं. होय तर तुझी इच्छा म्हणूनच लग्न केलं. हो. पण ते सांगत नाहीस, महत्वाचं ते लपवतेस. जिकडे तिकडे वांजोटी म्हणून वावरत होती. कपडे करंटी म्हणून तुझ्याजवळ सर्वांना पोट टाकून होते. कदाचित माझ्या नशिबाचे भोग असतील हे. अगं, देवाच्या कृपेनं सिद्धार्थासारखा चांगला मुलगा आहे. कधी कधी आला? वाजोटी मी झाले आणि तू आई झालीस आणि सर्वांना सांगत सुटलीस. मालिनीचा पायगुण हो. ते विसरलीस? अगं हे मात्र तुझ्या लक्षात यायला होतं. त्या गोष्टीबद्दल तुझ्याबद्दल माझ्या मनात फार मोठी मी अपेक्षा सांगितलं आहे. होतं तुझ्या नवऱ्यासोबत माझं लग्न करून दे म्हणून. तुझी पुत्रिक म्हणून तू लग्न माझं लावून दिलं त्यांच्यासोबत भावाने. आणि वर तोड करून मला सांगते तुझ्या माझ्यामुळे मिळालाय. हो, हो. आई, हे सगळं दिसतंय माझंच आहे. हे कोणी आहे, हे मला आहे. नाही देखणार. आई, प्रतिज्ञेच्या शब्दानं सांगते अगं, तुला. काय कर हजार प्रतिज्ञा. हजार नाही, काही होणार नाही आता ग. एक पूर्ण काही करूया. होणार नाही. आणि मग काय करायचं एक ते अजून बघणार. नाही तर दोन. शक्य नाही ते. मग सांगते आहे भवानी. म्हणे राजगादीवर पुत्र बसणार स्वतःचा. माझा मुलगा मग बसला. राजगादीवर बसेल तो माझा पुत्र. हो, वाढायचं करावं लागलं तरी चालेल. कुणाचा? माझा असेल का बसवशील. मी बसवणार. पण तो काय? अधिकार तुझा नाही. हो. महाराजांचा. हे सगळं काही- सगळ्यांचा. हे ठरवणारी तू कोण? मी सुद्धा महाराणी आहे. जेवढा जनतेच्या विचारानं जेवढा माझा विचार अधिकार मी हे बघ जेवढा अधिकार महाराजांचा आहे ना तेवढा अधिकार आपण दोघांचा आहे. असू दे. पण दुर्दैव एवढं त्या अधिकाराची- अधिकार तुला कळत नाही. या अधिकाराची मला काही गरज नाही. म्हणूनच सांगते, माझे प्रतिनिधी शब्द सत्य केल्याचे मी.
तुझी मागणी गेली. ही गोष्ट जर सर्वांना समजली तरी याचं कारण शोधलं तर शेवटी दोषी म्हणून माझ्याकडून कोण दाखवते, माझं चुकलं म्हणतील. अरे देवा, माझ्या मानवीला मी कधीही खोटं दाखवलं नाही. तिच्यात पाय बुडवणे मी पुत्रवती झाले म्हणून मी तिचं प्रत्येक वेळी स्वागतच केलं. भांडणाचं नेमकं कारण काय आहे हे जर कुणी विचारलं तर काय सांगू हे बा. चुकले माझे मालेने चुकले तर मी चुकायला नको होतं. त्याने मला समजून घेतलं नाही ते नाही रे, पण मी समजून घेतलं नाही. देवा चुकले, क्षमा कर देवा. माझे मालिनी रागाच्या भरात स्वतःच जीवन संपवायला निघाले तर मला 2 लाख मला जागा उरणार नाही. मालिनी नको जाऊ नको, अगं जाऊ नको, तू मला हवी आहे. मालिनी जाऊ नको. स्वस्त म्हणजे नाही